गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मं तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. सर्च मराठीच्या जाऊ संतांची या गावा या मालिकेमध्ये संतांचे चरित्र, संतांचं साहित्य ही मालिका आपण सुरू केलेली आहे. संतांचं साहित्य हे नेमकं कोणत्या वयामध्ये वाचलं पाहिजे असा प्रश्न जेव्हा समाजामध्ये विचारला जातो त्यावेळेला संतच काय, आपल्या समाजातील, आपल्या राष्ट्रातील अनेक महापुरुषांनी व्यक्त केलेले विचार म्हणजे संत साहित्य. ज्यांच्या शरीरामध्ये रक्त सळसळतंय, ज्यांच्या धमन्यांच्या मध्ये नवीन काहीतरी निर्माण करण्याची इच्छा आहे, अशा तरुण वयातल्या मुलांनी संत साहित्य वाचलं पाहिजे. आणि म्हणून मित्रहो, ज्यांना समाज कल्याण साधायचं आहे, ज्यांना राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवायचं आहे, ज्यांना स्वतःचं व्यक्तिमत्वाची उंची वाढवायची आहे, ज्यांना कर्तृत्वाच्या दिशा जिंकायच्या आहेत, ज्यांना स्वतःचं क्षितिज कवेत घ्यायचं आहे, अशा विवेकशील तरुणांनी संत साहित्याकडे वळलं पाहिजे. संत साहित्य हे गेले शेकडो वर्ष अजर आहे, अमर आहे, चिरंतन आहे, शाश्वत आहे. महानुभाव संप्रदायानंतर भागवत संप्रदाय हा संत साहित्याच्या विचारधारेला खतपाणी घालणारा कालखंड होता. मित्रहो, भागवत संप्रदायाला एका इमारतीचं, मंदिराचं रूपक संत साहित्यातल्या थोर संत कवयित्री बहिणाबाईंनी एका रूपकाच्या माध्यमातून व्यक्त केलं. बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळाले, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने रचिले आवार, भजन करा सावकाश, तुका झालाशी कळस, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. मंडळी, ज्ञानदेवाने या वारकरी संप्रदायाच्या, भागवती संप्रदायाच्या इमारतीचा खऱ्या अर्थानं पाया रचला गेला असं या रूपकाच्या माध्यमातून बहिणाबाईने व्यक्त केलं. ज्ञानदेवानीच का? कारण भागवत संप्रदायाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये अनेकविध संप्रदाय होते. ह्या सगळे संप्रदाय हे अध्यात्माच्या एका विशिष्ट उंचीवर मानवाला नेऊन ठेवणारे जरी असले तरी सुद्धा कर्मकांड, अंधश्रद्धा आणि दांभिकता या सर्वांचा ओहापोह माजला होता. समाजाची स्थितीच सैरबैर झाली होती. सामान्य माणसाला ज्ञान, कर्म, भक्ती ह्या सगळ्या गोष्टी अवघड आणि दुरापास्त होत्या. तत्वज्ञान अजर अमर शाश्वत चिरंतन होतं, वेदांचं, उपनिषदांचं, गीतेमधलं. परंतु हे तत्वज्ञान सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचलं नव्हतं किंवा समाजातले काही घटक पोहोचूही देत नव्हते. आणि अशा कालावधीमध्ये ज्ञानदेवांना वाटलं मंडळी की बाबा हे जे साहित्य आहे हे ईश्वराच्या मुखातून आलेली अमृतवाणी आहे, जी वेदामध्ये बंदिस्त आहे, उपनिषदांच्या मध्ये बंदिस्त आहे, जी पुराणांच्या मध्ये बंदिस्त आहे. हे सगळी अमृतवाणी ही सामान्यांच्या भाषेमध्ये आपण जर व्यक्त केली तर कदाचित आपल्याला अपेक्षित असणारं विश्वकल्याण आणि समाजाला दिशा दाखवण्याचं काम आपल्याकडून योग्य घडेल. हे कार्य काही शतकापूर्वी महात्मा गौतम बुद्धाने या भूमीवर केलं होतं. त्यांनी संस्कृत भाषेच्या कोंदणात पडलेलं साहित्य पाली भाषेमध्ये आणलं होतं आणि मग माणसाला एका विशिष्ट अवस्थेमध्ये या विश्वातल्या चराचरावर प्रेम करायला एक सहिष्णु वृत्ती महात्मा गौतम बुद्धाने दिली होती. प्रज्ञा, शील आणि करुणा ही मानवाच्या ठाई ठाई बसली पाहिजे असं महात्मा बुद्धांचं विचारधारा होती. आणि मग कदाचित महात्मा बुद्धांनाही वाटलं असं की ही विचारधारा जी समाजामध्ये आपल्याला रुजवायची आहे, ती विचारधारा आपल्याला समाज ज्या भाषेमध्ये बोलतो त्या भाषेमध्ये ही विचार रुजवले पाहिजेत. आणि मग महात्मा बुद्धाने संस्कृत भाषेच्या जोखडातून थोडंसं बाजूला ठेवून पाली ही त्या काळातली बोलली जाणारी, त्या काळातली जी बोली भाषा होती त्या पाली भाषेमध्ये आपलं तत्वज्ञान व्यक्त करण्याचं काम केलं.
पण मंडळी, कालाच्या ओघामध्ये अशा अनेक बोलीभाषा नष्ट होत गेल्या आणि मग ज्ञानदेवांना वाटले की बाबा हे तत्वज्ञान आपण ज्या मंडळींच्या समोर, ज्या ईश्वरनिष्ठांच्या मांदिड्यांच्या समोर व्यक्त करायचं आहे, त्या मंडळींच्या भाषेमध्ये व्यक्त केलं तर अधिक होईल. कदाचित त्या काळात काही नियम कठोर असतीलही. संस्कृत भाषेचाच अधिकार काही विशिष्ट वर्गाला दिला असावाही. आणि मग ज्ञानदेवांनी खऱ्या अर्थानं ती बंडखोरी केली. माझा मराठाची बोलू कौतुकी, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. अशी गुरूंच्या चरणी वंदना करून, प्रार्थना करून, ईश्वराचं अनुष्ठान ज्ञानदेवानी करून मराठी भाषेतून ज्ञानदेवानी वेदांच्या मधला, उपनिषदांमधला, पुराणांच्या मधला, व्यासांच्या आणि संतादिकांच्या अमृताच्या वाणीतून निघालेला प्रसादमय शब्द, प्रसादमय विचार मराठी भाषेतून व्यक्त करण्याचं काम केलं. आणि मग मंडळी, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पुन्हा एकदा ज्ञान, कर्म, भक्ती, विवेक, विचार, आचार यांची सांगड घालण्यासाठी ज्ञानदेव यशस्वी होऊ लागले. आणि मग ज्ञानदेवांच्या या कार्याला खऱ्या अर्थानं भागवत संप्रदायाची निर्मिती तेव्हापासून झाली असं म्हणावं लागेल. मंडळी, महाराष्ट्राच्या पाठीवर जन्माला आलेल्या प्रत्येक मराठी माणसानं संतांचं साहित्य वाचलं पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये सार्थ श्री ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असला पाहिजे. जन्माला आलो आहोत आपण एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, एकदा तरी तुकाराम वाचले पाहिजे, एकदा तरी संत एकनाथ वाचले पाहिजे, समर्थ वाचले पाहिजे. ही सगळी मंडळी, हे सगळ्या संतांनी ठेवलेले विचार ज्या वेळेला आपण वाचायला सुरुवात करू, अनुभवायला सुरुवात करू आणि अनुभवलेल्या आचरणाला सुरुवात करू, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातले पडलेले अनेक प्रश्नांची उत्तर आम्हाला संत साहित्यामध्ये सापडतील. म्हणून संत साहित्य ज्या वेळेला आपले विचार प्रगल्भ असतात, आचरणाचा मार्ग आम्हाला निश्चित झालेला असतो, अशा काळामध्ये विवेकाची, बुद्धीची आणि मनाची सांगड घालून आपण संत साहित्याकडे वळलं पाहिजे. मित्रहो, ज्ञानेश्वरी हा संत साहित्यातला आमूलाग्र ग्रंथ. संत एकनाथ महाराजांची एकनाथी गाथा, भावार्थ रामायण, तुकोबांची गाथा, नामदेवांची अभंगवाणी, समर्थांची करुणाष्टके, समर्थांचा दासबोध, सर्व संतांनी लिहिलेले अभंग हे आपले मराठी भाषिकांची अमोघ अशी रत्ने आहेत. तुकोबा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आमच्याकडे शब्द हेच शस्त्र आहेत, शब्द हीच रत्न आहेत, शब्दांच्या वाचून दुसरं काही नाही. आणि या शब्दांच्या माध्यमातूनच आम्हाला मानसातला माणूस जागवायचा. संत जातीच्या पलीकडे होते, संत धर्माच्या पलीकडे होते, संत समाजाच्या पलीकडे होते, संत देश, काल, स्थितीच्या पलीकडे होते, संत द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडे होते. संत कधी अणु होते, संत कधी रेणू होते, संत कधी भूमी होते, संत कधी आकाश होते. संतांनी जे सांगितलं ते संतांनी जगलं होतं. ज्ञानदेव म्हणायचे, जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. आणि हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भक्तियोगाचा उगम व्हावा असेल तर प्रत्येक चराचरामध्ये आपल्याला ईश्वराचा अंश शोधण्याचं काम केलं पाहिजे. जात, धर्म, भाषा, प्रांत, वैभव, कुळ, धर्म या सर्वांच्या पलीकडे जाण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. प्रत्येकाच्या मध्ये ईश्वराचा एक अंश आहे आणि तो अंश आपण शोधण्याचं काम केलं पाहिजे. ही दृष्टी, हा विवेक आम्हाला संतांनी दिला. मित्रांनो, नेहमी आम्ही सांगत असतो की तरुणांनी संत साहित्य वाचलं पाहिजे. संतांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केवळ भक्ती, केवळ तल्लीनता, केवळ भाव व्यक्त केले नाहीत. संतांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून, आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून, आपल्या अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून मित्रांनो, गेल्या हजारो वर्षापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे जे उदात्त आहे, जे जे उन्नत आहे, जे महान मंगल आहे, ते सर्व व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्या सृष्टीच्या आधीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत संतांचा प्रत्येक विचार अजर, अमर आणि शाश्वत आहे.
संतांचं साहित्य कधीही कालबाह्य नव्हतं आणि कधीही कालबाह्य होणारही नाही. मित्रांनो, संतांनी केवळ भक्ती मार्गाचा पताका खांद्यावरती घेतली नाही, तर संतांनी अनेक विषय आपल्या साहित्यामध्ये मांडले. माणसाचं जीवन निरामय असलं पाहिजे, आरोग्य संपन्न असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे. आणि मग माणसानं आहार कोणता घ्यावा, विहार कसा असावा, बोलणं कसं असावं, इथपासून त्याचा आरोग्याची काळजी कशी करावी, हे विषय संतांनी घेतले. माणसाने मनाच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, असे सांगून संतांनी शरीर साधनेचं महत्व सांगितलं आपल्या साहित्यातून. संतांनी शरीर साधनेबरोबर संतांनी मन साधनेचे सुद्धा महत्व व्यक्त केलं. आजकाल आपण नवीन शैक्षणिक धोरण केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारच्या किंवा शिक्षण तज्ञांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या काही काळापासून सुरू होते. अनेक शिक्षण तज्ञांनी तुम्हा आमच्या समोर व्यक्त केलेल्या भावना की शिक्षण हे पोपटपंची असू नये, तर शिक्षण हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला कर्तृत्व संपन्न बनवलं पाहिजे, अशा दिशेकडे घेऊन जाणारं शिक्षण असलं पाहिजे. संतांनी शिक्षणाच्या विचारधारा अगदी शेकडो वर्षापासून आपल्या संत साहित्यामध्ये मांडलेले आहे. इकडे आपण वळलो पाहिजे, इकडे गेलो पाहिजे. हस्ताक्षर माणसाचं कसं असलं पाहिजे, हस्ताक्षर माणसाचा स्वभाव आहे, हे विचार संतांनी मांडले. पुस्तके, ग्रंथ केवळ पूजण्यासाठी नसतात, ती वाचून अनुभवून आचरणात आणण्यासाठी असतात. मानसाला गुरु मानावा, निसर्गाला गुरु मानावा, तसंच ग्रंथालाही गुरु मानावा, ही दृष्टी, हे विचार संतांनी दिले. मंडळी, असे असंख्य विषय संत साहित्यामध्ये आले. म्हणून संत साहित्यावर येणाऱ्या विचारधारा लांबून ऐकण्यापेक्षा संतांनी निर्माण केलेलं साहित्य आपण जवळून अनुभवलं पाहिजे, वाचलं पाहिजे. सखोल आणि समूळ ग्रंथ वाचून त्या ग्रंथाचा ओहापोह आपल्या जीवनामध्ये आचरणच करण्यासाठी केला पाहिजे. तेव्हा खरं तर संत साहित्य आम्हाला समजेल. मंडळी, ही जी मालिका आहे जाऊ संतांची या गावा, या मालिकेमध्ये अशा अनेक विषयांचा परामर्श आपण घेणार आहोत की संतांनी आपल्या साहित्यामध्ये, संत साहित्यामध्ये, आपल्या अमृतवाणीमध्ये कोणकोणते विषय व्यक्त केलेले आहेत आणि तरुणांनी संत साहित्याचा कसा अभ्यास करायला हवा, या सर्व विषयांचा परामर्श आपण येणाऱ्या काही मालिकांच्या मधून आपण घेत राहणार आहोत. तुम्ही सर्वांनी आठवणीनं आवर्जून ही मालिका पाहावी आणि अनुभवावी, अशी मी तुम्हास मनापासून विनंती करतो. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान श्री कृष्णार्पण.